पावसाळ्यात आर्द्रता वाढते हे सर्वांना माहीत आहे, पण तुमच्या घरात ठेवलेल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी ही आर्द्रता किती हानिकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? फ्रीजबद्दल बोलायचं झालं तर काही लोक वर्षानुवर्षे ते वापरत असतात, पण मिठाची वाटी आत ठेवणे किती फायदेशीर हे सर्वांनाच माहिती नाही. पावसाळ्यात किंवा फ्रीज वारंवार उघडल्याने आर्द्रता वाढते. यामुळे भाज्या लवकर खराब होतात आणि फ्रीजमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात. मिठात ओलावा शोषून घेण्याची क्षमता असते, म्हणून जर तुम्ही फ्रीजमध्ये मिठाने भरलेली वाटी ठेवली तर ती ओलावा शोषून घेते. यामुळे फ्रीजचा आतील भाग कोरडा ठेवला राहतो. याशिवाय जेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात तेव्हा त्याचा वास एकत्र होतो आणि एक विचित्र वास निर्माण होतो. विशेषतः जेव्हा भाज्या, फळे, शिजवलेले अन्न आणि दुग्धजन्य पदार्थ जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवले जातात तेव्हा त्यातून गॅस बाहेर पडतो. हा वायू फ्रीजमध्ये पडतो आणि हळूहळू दुर्गंधी येऊ लागते. मीठ वास शोषून घेते, यामुळे फ्रीजमध्ये येणारा विचित्र वास नाहीसा होतो. जेव्हा ओलावा आणि वास कमी असतो तेव्हा फ्रीज सिस्टीममुळे भार देखील कमी होतो आणि जर भार कमी असेल तर त्याचे आयुष्यमान आपोआप वाढते. आपण 100 ते 150 ग्रॅम मीठ एक लहान भांड्यात किंवा उघड्या बॉक्समध्ये भरा आणि ते फ्रीजच्या कोपऱ्यात ठेवा. दर 15-20 दिवसांनी हे मीठ बदला, कारण ओलावा शोषण्याचा प्रभाव कमी होतो. चांगल्या रिझल्टसाठी भरड मीठ वापरा. जर तुम्हाला मीठ वापरायचे नसेल तर बेकिंग सोडा देखील वास दूर करण्यास मदत करतो. हे भांड्यात देखील साठवता येते. अशा पद्धतीने आपण फ्रीजमध्ये दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.